मी स्मिता तुषार गायकवाड, भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटणीस आणि स्मितसेवा फाउंडेशन अध्यक्ष. गेले 12 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय काम करत आहे. पण आता मी मला जो अनुभव येतो आहे की जेणेकरून आमच्यासारखे जे पदाधिकारी आहे, पदाधिकारी एवढं आम्ही चांगल्या ह्याच्यानी तळागाळात जाऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण इथले जे अधिकारी आहेत ते अधिकारी आपले काम ऐकत नाही किंवा आमचे फोन ब्लॉक लिस्टला टाकतात, नागरिकांचे फोन ब्लॉक लिस्टला टाकतात, त्यांचे फोन उचलत नाही. अशा पद्धतीने अगर लोकांचे हाल होत असतील आणि लोकांची कामं होत नसतील, त्याला खरंच काही अर्थ राहत नाही. अगर हे अधिकारी हे जे काय पैसे आमच्या जीवावर, आमच्या टॅक्सच्या जीवावर हे लोक अधिकारी त्यांचं पेमेंट घेतात आणि तरी सुद्धा हे असे मुजर पद्धतीने काही उत्तर देतात, टोलवाटोली करतात. हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी कंटिन्यूअस 3 वर्ष झालं निवेदन देत आहे. कंटिन्यू 3 वर्ष झालं मी या संदर्भात पाठपुरावा करत आहे की बाबा आपले पांढरेमाळा किंवा वेताळबाबा वसाहतीमध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे तो लवकर सोडवला जावा, पण तो सोडवला जात नाहीये. आपला वेताळबाबा वसाहत आहे तिथे आपलं माझं म्हणणं की बाबा तिथे ते 24/7 जे पाण्याची लाईन आहे ती अर्धवट आहे, ती लवकरात लवकर पूर्ण करा, पण ती सुद्धा पूर्ण होत नाहीये. शिवाय इथले आता ही लष्कर पाणी पुरवठ्याचे आम्ही इथे जे कार्यकारी अभियंता आहे शिंदे सर, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. आपले बागुल मॅडम आहेत, तेजस्विनी बागुल मॅडम, ह्या तर अतिशय मुजर पद्धतीचे अधिकारी आहेत. ते अजिबातच काम ऐकत नाही. आमचे फोन ब्लॉक लिस्टला टाकणं, टोलवाटोलीची उत्तरं देणं, काम न करणं आणि फक्त असं दाखवणं की आम्ही लय बिझी आहे. कंटिन्यूस अशा पद्धतीने त्यांचं वागणं असतं. कंटिन्यू 3 वर्ष झालं मी पांढरेमाळा आणि वेताळबाबासाठी मी प्रयत्न करत आहे. पांढरेमाळ्यासाठी मी 5 महिने प्रयत्न करते आणि वेताळबाबासाठी 3 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करत आहोत, पण काही उपयोग नाहीये. फक्त म्हणतात हे 24/7 कडे, म्हणजे त्यांच्याकडे असं जे मनाला येईल ते उत्तर देतात. त्यांना ज्यांना काम करायचं नाही तो काही पद्धतीने उत्तर देत असतात. नाही, त्यांची ताडकाफडकी म्हणजे त्यांची तात्काळ बदली व्हावी, कारण की निष्क्रिय अधिकारी आम्हाला अजिबात नकोय. जे आमच्या प्रश्नाला जे आमचे प्रश्न ऐकत नाही आणि आमच्या ह्याला व्यवस्थित काम करत नाही, हे अशी अधिकारी आम्हाला बिलकुल नकोय. परंतु तुम्ही बीजेपी मध्ये काम करताय, देवेंद्र फडणवीस एवढं महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतायत आणि ग्राउंडच्या तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं हे अधिकारी ऐकत नाहीये. फडणवीस साहेबांकडे काय मागणी का तुमची? मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, आपले जे मुख्यमंत्री आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, जे ग्राउंड लेवलला काम करत आहेत, तर त्यांना काहीतरी ताकद देऊन हे जे निष्क्रिय अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने जे काम करत नाही, फक्त आमच्या आमचं जे जनतेचा टॅक्स आहे त्याच्यावरती ते पगार घेतात पण काम करत नाही, यांच्यावरती काहीतरी अंकुश बसावा, यासाठी यांना मी छोटीशी विनंती करते की